अंतरादा मित्रमंडळ शील यांच्यातर्फे तसेच ग्राउंडचे मालक इथे उपस्थित आहेत देवेश बनोटे त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. आपण यायचे वरती बसायचे. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बडवल बी संघाचे समीर आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण प्रमोदला. गोलंदाजी मार्कवर बादल ते मात्र सुंदर चेंडू अचूक टप्पा निर्धाव चेंडू येतोय आणि बादल इथे बादल आणतायत का पाहायला लागेल आपल्याला. तसेच सनी चौधरी प्रतीक यांचे साथीदार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. कृपया आपण यायचंय. ते मात्र बिरकावून दिलाय संधी क्षेत्ररक्षकाकडे आहे. ते मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कोणतीही चूक होणार नाही. इथे मात्र होतोय फलंदाज बाद. सलामीला आलेला समीर इथे मात्र स्वस्तात बाद होतोय आणि बडवल बी संघाला पहिला झटका लागतोय. पहिला झटका. पुढील फलंदाज समीर यांची जागा घेतोय राकेश. सातत्याने आपण पाहतोय खरवई संघ या ग्राउंडवर नेहमीच चांगली कामगिरी करत आलेला आहे. मागचे सततचे 2 वर्ष आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून अतिशय सुंदर फलंदाजी आणि त्यांच्या संघाची अतिशय चांगली कामगिरी राहिली या ग्राउंडवर आणि आता सुद्धा तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याविरुद्ध फाईट करतोय बडवल बी संघाचा विचार केला तर अतिशय मोठे फलंदाज त्यांच्या संघामध्ये सुद्धा खेळतायत आणि बिग फाईट मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र बादल अतिशय चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट मात्र संपादित केली आहे. ते मात्र चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या मागे. क्षेत्ररक्षक तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. चौकार मात्र अडवलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय आणि या 2 धावेच्या माध्यमातून आपल्या संघाचं खातं खोलतोय. राकेशच्या बॅट मधून आलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा बादल आणि इथे मात्र राकेशने उंचावरून बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहेत आणि इथे मात्र झेल थोडा कठीण होता परंतु चौकार अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. ते मात्र थ्रोपैकीमध्ये थोडीशी चुकी झाली होती परंतु धाव इथे प्राप्त केली जात नाहीये. मयूर रोहने युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मॅच बघत आहात. कृपया ग्राउंडवर यायचे. स्कोरर साठी ते आवश्यकता आहे आपली. हो इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी पूर्णपणे बीट होत आहेत राकेश. तसेच परेश रोहने सुद्धा लाईव्ह मॅच बघतात. आताच मला मेसेज आलाय मिस यू परेश. सातत्याने 15 वर्ष इथे समालोचन करतायत परेश आणि मी स्वतः. आणि आज मात्र या वर्षी परेश उपस्थित राहू शकले नाहीयेत नागपूरला असल्यामुळे, तर ते मिस करतायत. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात इथे मात्र यशस्वी होत आहेत. जाणता राजा मित्रमंडळ शील आयोजित जाणता राजा चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. टेन स्ट्रिकच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज मात्र फायनलचा दिवस आहे. विविध मान्यवर इथे आपली उपस्थिती दाखवतील. आताच मात्र माननीय माजी सभापती पंचायत समिती तसेच माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर मान्य श्री अनंतजी कडव इथे उपस्थित झाले आणि 10,000 रुपयाची मौलाची मदत त्यांनी मात्र आपल्या मंडळाला केली. त्यांचे खूप खूप आभार. तसेच मान्य श्री अनिलजी बनोटे यांनी सुद्धा 10,000 रुपयाची मदत आज आपल्याला पाठवली. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. पुढील गोलंदाज आपण पाहतोय तुषार. गोलंदाजी मार्कवर
स्ट्राइकवर आपण पाहतोय नवीन आलेले फलंदाज प्रमोद आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. बादल याने सुंदर गोलंदाजी केली, फक्त 6 धावा. इथे मात्र भिरकावून दिलाय, संधी नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. इथे मात्र चेंडू थोडासा स्लोअर झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडा उशीर केला आणि ते मात्र चौकार प्राप्त होतोय. थोडस लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला आणि 4 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत पहिल्या चेंडूवर. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू ते मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतोय. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. चेंडूला सन्मान दिला जातोय. ते मात्र एक धाव प्राप्त केली जाते. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. यापुढील होणारा सामना कासगाव वर्सेस जांभोली. कासगाव वर्सेस जांभिवली. दोन्ही संघाचे कप्तान कृपया इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. आपली उपस्थिती जरूर नोंद करायची आहे. तुषार इथे मात्र आपला तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र भिरकावून दिलाय आणि सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. बिग हिट, बिग 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 हिट, षटकार. आता मात्र प्रहार करताना दिसतोय राकेश. राकेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहिला. धाव संख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. आता मात्र आक्रमक फलंदाजी दाखवते राकेश. दुसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, 11 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा भिरकावून दिला. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर इथे मात्र झेल सोडला गेलाय. थोडा अवघड होता, परंतु प्रयत्न जरूर झाले. तोपर्यंत 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी होतोय फलंदाज. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, इथे मात्र सुंदर डिलिव्हरी. पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज राकेश. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकोणीस धावा. ते मात्र फटका फसला. इथे मात्र फलंदाज होईल बाद. मोठा झटका इथे मात्र लागेल राकेशला. इथे मात्र परतावं लागेल. मोठे फटके दाखवले होते राकेशने आपल्या बॅट मधून. इथे मात्र राकेशच्या विकेटचं पतन होताना दिसतंय. पुढील येणारा फलंदाज आपण पाहतोय उमेश. जाणता राजा क्रिकेट संघशील आयोजित जाणता राजा चषक 2025 जाणता राजा मित्रमंडळ शील यांच्या मार्फत नेहमीच या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि विविध सामाजिक कार्यांसाठी या पैशाचा नेहमीच उपयोग केला जातोय. मंदिर जीर्णोद्धार असेल तसेच विविध सामाजिक कार्य मात्र जाणता राजा मित्रमंडळ शील तर्फे आयोजित केले जातात आणि त्यासाठी अनेक मान्यवरांचा आपल्याला आर्थिक तसेच पाठबळ लाभतं. विविध माध्यमातून त्यांची मदत आपल्याला मिळते. आरके ग्रुप, रॉयल किंग ढाबा यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला मुळाची मदत मिळाली. तसेच अनंत शेठ कडव माजी सभापती माननीय श्री बालाशेठ कामरी तालुका प्रमुख अंबरनाथ यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला मुळाची मदत मिळाली. तसेच मान्य श्री प्रसाद शेठ परब शहर प्रमुख वांगणी, मान्य श्री विराज देशमुख उद्योजक काराव, मान्य श्री स्वप्नील शेळवले माजी सरपंच. इथे मात्र बिरकावून दिलाय बिग 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 हिट, षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रमोदच्या बॅट मधून आलेला मोठा फटका.
पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून देतोय, परंतु फटका फसला. इथे मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक षटकार आल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका थोडक्यात बसतोय आणि इथे मात्र मोठा फलंदाज बाद होतोय राकेशच्या माध्यमातून. ओमकार यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल पकडला जातोय. आपण आधीच्या मॅच मध्ये पाहिलं असेल, जुवेली संघाने मात्र वारंवार कॅच सोडल्या, परंतु सामना मात्र सोडला नाहीये. सुंदर मॅच पाहायला मिळाली. आपण टफ फाईट मॅच आदर्श इलेव्हन वांगणी वर्सेस जुवेली मध्ये, आणि आता मात्र तशा सामन्याची अपेक्षा आपण इथे करतोय. मानकिवली वर्सेस भडवल, दोन्ही तुल्यबल संघ आणि त्यांची लढत. आज मात्र आपल्याला मोठे सामने पाहायला मिळतील, नक्की शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज निक, इथे मात्र चेंडू हवेत, संधी आहे क्षेत्ररक्षकाकडे, ते मात्र संधी सोडणार नाहीये. फलंदाज होतोय बाद आणि बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय भडवल संघाला. ते मात्र 25 धावांवर बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र संपादित करतोय गोलंदाज. गोलंदाज निखिल आणि नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय अनुराग. जांताराजा मित्र मंडळ शील आयोजित जांताराजा चषक 2025 अनेक मान्यवरांचे आपल्याला मोलाचे सहकार्य. मान्य श्री स्वप्नी शेरोले माजी सरपंच काराव राजू देशमुख, मान्य श्री राजू देशमुख उद्योजक काराव, माननीय श्री संदीप बनोटे उद्योजक काराव, माननीय श्री निलेश देशमुख उद्योजक काराव यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला इथे मोलाची मदत मिळाली आहे. त्यांचं खूप खूप आभार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू थोडा वेळ हवेत होता, परंतु संधी विकेट किपर कडे नव्हती. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज. एक धावेने धावफलक वाढतंय. 26 धावा इथे मात्र दिसतात आपल्याला धावफलकावरती. आपले लाडके समालोचक मात्र परेश रोने ते आज या वर्षी उपस्थित नाहीयेत. ते मात्र चेंडू हवे, ते संधी आहे, परंतु इथे मात्र प्रयत्न जरूर केला, परंतु थोडासा अवघड झेल होता. तोपर्यंत 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथे मात्र बाद होते. गरज होती का? इथे मात्र बॅक टू बॅक विकेट पडतायत, तरी सुद्धा इथे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज ते मात्र बाद झाला. धन्यवाद डीजे. बऱ्याच वेळानंतर इथं डीजे उपस्थित झालाय. खूप खूप धन्यवाद त्यांचं. ते मात्र सुंदर डिलिव्हरी. एकच धाव मिळेल मला वाटतं. यस, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मात्र इथं समाप्त होतंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गौरवला.
चौथं षटक घेऊन येताना दिसतोय. अष्टपैलू कामगिरी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. गौरव फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करणला. इथे मात्र शेवटचा ओव्हर आहे ते मात्र भिरकावून दिलाय. कुठलीही संधी नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षक बघा उमेशच्या माध्यमातून इथे आपल्याला पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. ते मात्र दिशा भरकटताना दिसतोय गौरव. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र थोडीशी दिशा भरकटतोय आणि स्वेर चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते 35 धावा धावपल करते आपण पाहतोय. चौथं षटक शेवटचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सरळ जातोय स्ट्रेट सिक्सर. मात्र गौरववर सातत्याने प्रहार पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार इथे मात्र पाहायला मिळाले उमेशच्या बॅट मधून. ते मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु चांगला चेंडू होता. अचूक टप्पा ते मात्र बीट होत आहेत पूर्णपणे फलंदाज उमेश. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचं षटक आहे आणि आता मात्र तशीच कामगिरी त्यांच्या मार्फत होताना पाहायला मिळेल असं वाटतं. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकार जरूर आले त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय गौरव. ते मात्र खेळून काढतोय. एक धाव घेणे जरूर यशस्वी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. ते मात्र ऑफ साइडला भिरकावून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत एक धाव घेण्याची यशस्वी. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. ते मात्र फलंदाज पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. कासगाव वर्सेस जांभिवली यांची मॅच पुढील असणार आहे. कृपया दोन्ही संघाचे कप्तान आपण टॉस साठी यायचंय. कासगाव वर्सेस जांभिवली दोन्ही संघाचे कप्तान कृपया टॉस साठी यायचंय.
तासगाव संघाचे कप्तान इथे उपस्थित झालेले आहेत. जांभिवली संघाचे कप्तान कृपया आपण यायचे, आपली उपस्थिती दाखवायची. आपण यायचंय. हा शेवटचा कॉल असणार आहे आपल्यासाठी, नाहीतर पॅनलाइज केले जाईल. कृपया नोंद घ्यायची. चव्वेचाळीस आव्हान इथे मात्र भडवल संघाने ठेवले खरवई संघासमोर. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आक्रमक फलंदाज गौरव, आणि नॉन स्ट्राइक वर पाहतोय बादलला. आपण पाहिलं पहिली ओव्हर हाताळली, अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहिली. आता मात्र फलंदाजी मध्ये तशीच कामगिरी करतील का पाहावं लागणार आहे. आणि गौरवला आपण पाहतोय सातत्याने या ग्राउंडवर अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. जांभिवलीचे कप्तान सुद्धा इथे उपस्थित झाले. टॉस करायचे मान्य श्री प्रतीक पवार, आपले लाडके नेट प्रोव्हायडर इथे उपस्थित आहेत. त्यांनी टॉस करायचे दोन्ही संघांचा. पहिला चेंडू इथे मात्र दिशा भरकटतोय स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव. दरम्यान आपण टॉस पाहतोय. आपले लाडके नेट प्रोव्हायडर प्रतीक पवार ते टॉस करतील. पॉवर प्लेचं पहिले षटक ते मात्र खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण इथे मात्र झालं, तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी झालं. ते मात्र जांभिवली संघ टॉस जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या मॅच नंतर आपण तयार राहायचंय, त्वरित मॅच चालू करायची. यानंतर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला जास्त मॅच खेळवायचे. सामने थोडे उशिरा चालू झाले. हो, इथे मात्र सुंदर गोलंदाजी. दोन चेंडू एक धावा, दोन धावा, दोन चेंडू दोन धावा इथे आपण पाहतोय. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण भडवल संघातर्फे. सुंदर गोलंदाजी आणि तशीच क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
समोर दिग्गज फलंदाज इथे आपण पाहतोय बादल आणि गौरव. आता मात्र फलंदाजी मार्गावर बादलला पाहतोय, ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव इथे मात्र प्राप्त केली जाते. 3 धावा धावफलकावरती. गौरव मात्रेला आपण पाहतोय अतिशय सातत्याने चांगली कामगिरी. आताच आपण पाहिलं मयूर ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये फक्त 6 धावांनी त्यांची बाईक उकली होती. सुंदर परफॉर्मन्स त्यांचा असतो प्रत्येक मॅच मध्ये, आणि या ग्राउंड मध्ये आपण सुद्धा पाहिलंय सातत्याने 2 वर्ष सामने जिंकलेत त्यांनी. या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू आपण पाहतोय 5 धावा. सुंदर गोलंदाजी इथे मात्र पाहतोय. दिग्गज फलंदाज उपस्थित असताना ते मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा देत नाहीयेत. ते मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाहीये. तोपर्यंत चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे, चौकार येतोय. धाव संख्या 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 44 धावांचं मोठासा आव्हान आहे. आता मात्र 18 चेंडू 35 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज पंकज, सलामीवीर मात्र अजूनही उपस्थित बादल आणि गौरव. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला सामना चालू करायचंय. ते मात्र भिरकावून दिलाय आणि हा येतोय बादलच्या बॅट मधून चौकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकाराने स्वागत होतोय पंकजचं. बादलच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. धावसंख्या 13 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. भडवल संघाचा विचार केला तर आपण त्यांची जर्सी पाहतोय. सुंदर अशी जर्सी सर्जास 6677 ग्रुप भडवल. सर्जा 6677 ग्रुप भडवल. सुंदर अशी जर्सी आपण पाहतोय भडवल संघाची. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर इथे मात्र दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज. ते मात्र भिरकावून दिलाय. संधी क्षेत्ररक्षकाकडे होती आणि सुंदर असा झेल इथे आपण पाहतोय.
धन्यवाद डीजे सूरज. आता मात्र नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय दिनू. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पहिला चेंडू चौकार, दुसरा निर्धाव, त्यानंतर आलेली विकेट. षटकार मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय दिनूला ऑन स्ट्राइक बॅट्समन. दुसरं षटक मार्गस्थ. ते मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकाला संधी नाही तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न, ते मात्र फलंदाज होतोय बाद. लागत असताना दिनू इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना दिसतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय नवीन येणारे फलंदाज सुमित. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे, मैदानामध्ये टिकाव धरावं लागणार आहे. ते मात्र सलामीला आलेले गौरव अजूनही मैदानामध्ये दिसत आहेत आणि जोपर्यंत गौरव आहे तोपर्यंत मॅच घरवईच्या ताब्यात असं म्हणावं लागेल. चौदा धावा धावपलकावरती. ते मात्र गोलंदाजी चांगली होताना दिसते बडवल संघाची. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ. 14 धावा धावपळकावरती. ते मात्र खोदून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गौरव. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 13 चेंडू मध्ये 29 धावेची गरज असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हो, खेळून काढतोय आणि ते मात्र स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न गौरव यांचा दिसतोय. एक धाव. सोळा धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि समीकरण 12 चेंडू 28 धावा. धन्यवाद डीजे. जाणता राजा क्रिकेट संघशील आयोजित जाणता राजा चषक 2025 मध्ये आजचा शेवटचा दिवस. अनेक मान्यवरांचे आपल्याला सहकार्य आहे ते मात्र लाभले. मान्य श्री रोहित कडो उद्योजक काराव यांच्या मार्फत मात्र आपल्याला मोठी मदत लाभली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र आपल्याला लाभलंय मान्य श्री रोहित कडो यांच्यातर्फे. तसेच मान्य श्री अजित मसे यांच्या उद्योजकशील यांच्याकडून सुद्धा मोलाचं सहकार्य. निलेश कडव, महेश बनोटे, यशटोन क्रेशर यांच्याकडून सुद्धा खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभलं. त्यांचा सुद्धा आभार. मान्य श्री कीर्ती शेठ. बोलूया सामन्याकडे. आता मात्र तिसरं षटक
घेऊन येतोय उमेश. तो मात्र सुंदर चेंडू. गौरव इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे डॉट चेंडू होते, निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र समीकरण आहे 11 चेंडू 28 धावा. ते मात्र ऑफसाईडला खेळून काढतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे, चौकार. धन्यवाद डीजे सूरज. आता मात्र समीकरण आहे 10 बॉल 24 धावा. हो पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी, सुंदर फेअर डिलिव्हरी ते आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. समीकरण पुन्हा चेंज होतंय. 9 चेंडू 24 धाव्यांची गरज इथे मात्र असणार आहे. ते मात्र खेळून काढतोय लेग साइडला. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज गौरव. गौरवला इथे मात्र संधी देत नाहीये गोलंदाज उमेश. सुंदर टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि तितकाच सुंदर वेग पाहायला मिळतो आपल्याला. 21 धावा धावफलकावरती. पहा पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी पाहतोय. ते मात्र सुमित बग्याच्या भूमिकेत. बॅट जरूर फिरवली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची डिलिव्हरी परंतु दिशा भरकटतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. स्वेर चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 22 धावा. समीकरण 7 चेंडू येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे खरवई संघाला. ते मात्र बिरकावून देतोय आणि हा येतोय बिग हिट षटकार. ते मात्र थोडं डीजे. आता मात्र सामन्याचं समीकरण चेंज होतंय. 6 चेंडू 16 धावांची गरज इथं मात्र असणार आहे. या षटकाराने मात्र थोडासा सामना फिरवलाय. हा षटकार जर आला नसता तर मात्र सामना मात्र कठीण होऊन झाला असता. परंतु आता 6 चेंडू 16 धावा आणि गौरव इथे मात्र अजूनही सलामीला आलेले फलंदाज उपस्थित आहेत. जोपर्यंत गौरव आहे तोपर्यंत ऑल इज वेल आहे खरवई संघासाठी. कारण आपण पाहिलंय असेच मोठे मोठे सामने त्यांनी जिंकून दिलेत आणि तीच अपेक्षा असणारे खरवई संघाला. इथे मात्र भडवल संघाची आपण पाहतोय अतिशय चांगली कामगिरी राहिलेली. आता मात्र नवीन येणारे गोलंदाज आपण पाहतो राकेश. ते मात्र फुटत चेंडू होता आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी ते मात्र गौरव करून दाखवतोय. पहिल्या चेंडूवर येतोय बिग हिट षटकार. धन्यवाद डीजे. गौरव का लास्ट पर्यंत टिकून आहे तो दाखवतोय आणि आता मात्र सामना आपल्या खांद्यावर घेतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. प्रत्येक बॉल गणिक सामना चेंज होताना दिसतोय.
6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज होती ते मात्र या षटकारानंतर 5 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि ते मात्र नो बॉल. इथे मात्र पंचांचा हात हवेत आहे. बिमरच्या रूपामध्ये इथे मात्र नो बॉल येतोय आणि हा फ्री हाईट असणार आहे. संधी आहे. 5 चेंडू 8 धावा. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुमित साठी संधी. ते मात्र फ्री हिट असणार आहे आणि उंचावरून बिरकावून दिलाय परंतु हा बाद नसणार आहे. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय आणि समीकरण इथे मात्र चेंज होते. 4 चेंडू 7 धावा. 5-6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज होती आणि आता सामना 4 चेंडू 7 धावा. सदतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ते मात्र बिरकावून दिलाय आणि हा येतोय चौकार आणि सामना खुला करतोय गौरव. आता मात्र सामना सोपा होतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. गौरव अजूनही स्ट्राइक वर दिसतोय आपल्याला. चेंडू द्यायचंय. तीन चेंडू 3 धावा. आता मात्र सामना सोपा होतोय. 3 चेंडू 3 धावांची इथे मात्र गरज असणार आहे. इथे मात्र मोठा झटका लागत असताना फलंदाज होतोय त्रिफलाचित दांड्या गुल. ते मात्र मोठा झटका. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होतंय. 2 चेंडू 3 धावा. आता मात्र गौरव धन्यवाद डीजे. इथे मात्र गौरवची इथे मात्र विकेट प्राप्त केली जाते परंतु सामना मात्र खुला करून दिलाय गौरवने. समीकरण सोपं झालंय. 2 चेंडू 3 धावा परंतु भडवल साठी सुद्धा संधी आहे. नवीन येणारे फलंदाज जर या 2 चेंडूवर कमाल करू शकले नाहीत तर मात्र सामना कठीण होऊन बसेल आणि गौरवची विकेट इथे मात्र गेम चेंजर ठरू शकते. 2 चेंडू 3 धावा. ते मात्र जर नो बॉल आला नसता तर चित्र थोडस वेगळं दिसलं असतं आपल्याला. सुंदर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. मोक्याच्या क्षणी काय सुंदर गोलंदाजी तर पाहायला मिळते. आता मात्र कंपल्सरी 1 चेंडू 3 धावा. 41 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. 1 चेंडू 3 धावा. सामना काहीसा सोपा वाटत असताना अचानकपणे सामन्याने गिअर चेंज केलाय आणि इथे मात्र सामना कठीण होऊन बसलाय. आता मात्र बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल? इथे मात्र एका चेंडूवर फेस लावणारे 1 चेंडू 3 धावा. आता मात्र प्रेशर मध्ये दिसतोय फलंदाज ओमकार, जर्सी नंबर 22.
ओ पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि इथे मात्र सामना गमावतोय खरवई संघ आणि बडवल संघाने काय सुंदर गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिल्या 2 चेंडू मध्ये थोडस खराब गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल, त्यानंतर मात्र काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खरवई संघासारख्या दिग्गज संघाला इथे मात्र सामना गमवावा लागतोय. अभिनंदन संघ बडवल आणि खरवई संघाचे सुद्धा कौतुक. अतिशय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळाला. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत